नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. ग्रुप सी मधील 3 पद होती, त्यांचा निकाल बाकी होता. एक आपलं लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक आणि बेलिफ लिपिक. तर यांचे निकाल जे आहे तर ते पेंडिंग होते. तर शेवटी यांचे निकाल लागलेले आहेत. पण हे काही गुलाल उधळण्याचा निकाल नाही आहे, कारण की याची पुढची स्टेप जी या दोन्ही प्रोसेसपेक्षा सगळ्यात खतरनाक आहे ती म्हणजे टायपिंगची टेस्ट जी आहे तर ती तुमची बाकी आहे. तर नुकताच यांचा जो आहे तर तो निकाल त्यांच्या वेबसाईटवर जो आहे तर तो प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर हा निकाल जो आहे तर तो तुम्ही बघू शकतात. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कट ऑफ बघून खूप सारे उमेदवार जे आहेत तर ते लय जे आहेत तर ते चकित झालेले आहेत की 280 म्हणजे 140 गुण तुम्हाला 140 प्रश्न बरोबर आणायचे आहेत. म्हणजे हे जबरदस्त स्किल जे आहेत तर ते तुम्हाला वापरावं लागणार आहे. बघूया लेटेस्ट अपडेटमध्ये वेगवेगळे जे आहेत तर ते आलेले आहेत. बघा सगळ्यात आधी आपण कुठं जाऊया, असिस्टंट ग्रुप सी मेन्स क्लर्क बेलिफ अँड क्लर्क. हा बेलिफ अँड क्लर्कचा क्लर्क टायपिस्ट इलिजिबल कॅन्डिडेट. पुढे बघा टॅक्स असिस्टंट. बघा यांची ही उमेदवारांची यादी जी आहे तर ती लावलेली आहे. बघा 3 पट अर्हता प्रस्तुत 3 पट अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी माननीय उच्च न्यायालय न्यायाधिकरण इथे दाखल विविध न्यायाधिकरणाच्या अधीन राहून त्यांनी जे आहे तर ती इथं प्रकाशित केलेली आहे. ओके. आणि इथं ते पण सांगितले की कोणत्या कोणत्या उमेदवारांना या चाचणीमधून सूट आहे, तर त्या सगळ्या काही गोष्टी देखील त्यांनी इथं जे आहे तर ते दिलेल्या आहेत मित्रांनो. बघा कर सहाय्यक संवर्गातील 3 पट अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर ही यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे. बाकी आणखी काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत, जस्ट आपण जे आहेत तर ते एक एक करून पाहूया. बघा क्लर्क साठीची ही यादी, बघा ही यादी जवळपास दिलेली आहे. या यादीमध्ये सगळ्यात शेवटी येऊया कट ऑफ. कट ऑफ पाहूया क्लर्कचा कट ऑफ. बघा ओपनचा जो कट ऑफ आहे तर तो यावेळी किती गेलेला आहे 280 जो आहे तर तो इथं गेलेला आहे. ओपनचा कट ऑफ 280 म्हणजे जवळपास 140 प्रश्न तुम्हाला बरोबर आणायचे. आता ऑलरेडी पेपर 1 ला 70 ते 80 पर्यंत स्कोर आणतात मुलं. आता दुसरा 70 आणणं हे फार डिफिकल्ट होतं मित्रांनो. पेपर 2 ला डिफिकल्ट होऊन जातो 70चा. फिमेलचा 260 एवढा स्कोर गेलेला आहे. स्पोर्ट्स पर्सन 212. पुन्हा एससी जनरलचा जर तुम्ही पाहिला तर 237 एवढा हा स्कोर गेलेला आहे. त्याच्यानंतर एसटीचा कमी आहे 196.50 तर हा बघायला मिळतो. त्याच्यानंतर डीटीए जनरलचा 252, त्याच्यानंतर एनटीबीचा 241, एसबीसीचा 238 आणि एनटीसीचा 263.50 एवढा पाहायला मिळतो. बघा एनटीडीचा 262.50 एवढा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ओबीसी जनरल किती 262 एवढाच कट ऑफ जो आहे तर तो इथं पाहायला मिळतो. ईडब्ल्यूएचा कट ऑफ कमी आहे थोडासा म्हणजे 229.50 म्हणजे बाकीच्या कॅटेगरीपेक्षा कमी आहे. फक्त एससी पेक्षा पण कमी आहे. आय थिंक हा बरोबर एससी पेक्षा कमी, एसटी पेक्षा जास्त आहे फक्त तो. एससीबीसी जर पाहिलं तर 264 एवढ्यावर हा कट ऑफ क्लोज झालेला आहे. पुढं हे दिव्यांग आणि ऑर्फन तर यांचे हे कट ऑफ जे आहे तर ते तुम्ही इथं बघू शकता. ऑर्फनचा जो आहे तर तो टाइप सी चा कट ऑफ 252.50 एवढ्यापर्यंत हे क्लर्कचे कट ऑफ गेलेत. बघा 280 एवढे कट ऑफ जे आहेत तर ते क्लर्क या पदासाठी जे आहेत तर ते आपल्याला इथं जाताना दिसतात. पुन्हा हे टॅक्स असिस्टंटच्या इलिजिबल मुलांची यादी जी आहे तर ती आहे. पुन्हा याचा आपण कट ऑफ पाहूया. बघ यांचा कट ऑफ जर पाहिला तर हा किती गेलेला आहे तर हा 283 गेलेला आहे. म्हणजे क्लर्क आणि टॅक्स मध्ये काही जास्त अंतर नाही. हा 283, हा 265 एवढा कट ऑफ वर जे आहे तर ते टॅक्स असिस्टंटची यादी इथं क्लोज झालेली. आता पुढची जी स्टेप आहे तर ती यांची स्टेप कोणती आहे स्किल टेस्टची. आता क्लर्कला तर एकच द्यायची आणि टॅक्सला मात्र दोन्ही मराठी इंग्रजी असे दोन्ही जे आहेत तर ते द्यायचे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ना तर ते बेलिफ लिपिकचं पण आहे. टॅक्स असिस्टंट इलिजिबल कॅन्डिडेट क्लर्क अनाउन्समेंट जे आहेत तर ते हे अजून ओपन नाही होते. ठीक आहे. बेलिफ अँड क्लर्क इलिजिबल लिस्ट याचा कट ऑफ याच्या जागांनुसार बघा एससी 280 तर म्हणजे जवळपास सेमच 280 चे कट ऑफ जे आहेत तर तेच आपल्याला इथं जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात. तर या सगळ्या काही गोष्टी यांच्या वेबसाईटवर जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो. सध्या जर आपण पाहिलं तर सध्या कट ऑफचं गणित जर पाहिलं तर कट ऑफ एमपीएससी ला जुळतच नाही आहे. आगामी काळात सरळ सेवा बऱ्यापैकी एमपीएससी कडे जातील. त्यावेळी देखील एमपीएससीची जेव्हा संख्या वाढेल, पदांची संख्या वाढेल तर त्यावेळी हा कट ऑफ आपण एक्सपेक्ट करू शकतो कमी होऊ शकतो. पण काय सध्या एमपीएससी मध्ये कट ऑफ कमी जातच नाही. याचं कारण आहे पॅटर्न थोडा
कळून गेलेलं आहे उमेदवारांना आणि ऑनलाईनमुळे उमेदवारांना एक चांगली जी आहे तर ती दिशा मिळत आहे. आणि हीच दिशा जर तुम्हाला नसेल अजूनही, तुम्हाला वाटत असेल मला आणखी माझा स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे, तर तुम्ही नक्की आपली आरंभ 2.0 जी बॅच आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची, जी आता रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुमच्यासाठी अवेलेबल असेल, तर ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. एकदम एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला याच्यात संपूर्ण मार्गदर्शन जे आहे तर ते करणार आहे. तर ही बॅच तुम्ही नक्की जे आहे तर ते जॉईन करा आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी करू शकतात. आता पुढे स्किल टेस्ट कशी राहील, स्किल टेस्टसाठी कशी तयारी करावी, काय कीबोर्ड वापरावं, कशा पद्धतीने की स्ट्रोक करायचे, कितीचा पॅसेज असतो, काय काळजी घ्यावी, याच्या संदर्भातले येणारे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. म्हणून पहिले हे चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.